चाललं जगन्नाथपुरी. जसं सत्ययुगामध्ये बद्रीनाथ धाम पावन सांगता पण जो गया बद्री हो ते परत त्याला जन्म नाही मोक्ष मिळाला. तद्वत सत्ययुगामध्ये बद्रीनाथ, त्रेतायुगामध्ये रामेश्वर धाम, द्वापार युगामध्ये द्वारका, तशी कलियुगामध्ये पावन करणारी जगन्नाथपुरी. जो ह्याचं दर्शन घेईल तो मग जीवनमुक्त झाला, त्याला परत जन्म नाही आहे. इतकं पावन महत्व याचं. आणि इकडची 3 आश्चर्य सांगितली जातात की हा बावटा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकतो. निसर्गाचा नियम काय सांगतो, ज्या दिशेने वारा असेल त्या दिशेने ते व्हायला पाहिजे. पण हा बावटा बघा गेल्यानंतर कळसाचा जो बावटा आहे तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने धावतो म्हणजे फडकतो. तसंच या ठिकाणी चिटपकरू म्हणजे पक्षी कधीच येत नाही, त्या घुमटाजवळ कधीच पक्षी येत नाही. आणि दिवसाचा कोणताही प्रहर असेल ह्या मंदिराची सावळी कुठेच पडत नाही. ही 3 आश्चर्य आहेत. आणि इकडची कथा अशी सांगितली जाते की जेव्हा भगवंताच्या कृष्ण परमात्म्याचे 16,108 पत्न्या ज्या त्यांना इच्छा होते की भगवंताची म्हणे फार म्हणजे मधुर अशी कथा बाळपणीची गोकुळामध्ये देवांची लीला केली ती आम्हाला ऐकायची. त्यांजून आग्रह दिला. तो आग्रह मग रोहिणी बळीरामाची आई तिला सांगितलं की आम्हाला ती कथा ऐकवा. तिने सांगितलं की मी कथा आधी नकार दिला, नंतर परत तयार झाल्या त्या सांगण्यासाठी. मग सुभद्रेला फक्त तुम्ही बाहेर ठेवा म्हणजे दरवाजा उंबरठ्यावर, तिला इथे नका ठेवा असं त्यांनी सांगितलं. आणि मग कथा सांगायला सुरुवात केली. त्यानंतर काय झालं की बलराम आणि कृष्ण काही कामानिमित्त बाहेर गेलेले ते परत आले. मग त्यांना मज्जाव केला सुभद्रेन की नाही आतमध्ये प्रवेश नाही, म्हणजे तसे आम्हाला सांगणं आहे की आतमध्ये कोणाला प्रवेश नाही. काय कशासाठी चाललं असेल ते देवाने जाणलं अंतर्ज्ञानाने. बलराम आणि कृष्णाने मध्ये म्हणजे कानोसा दिला तर त्यांना ते ऐकू आलं की आपल्या बालचरित्राचं उच्चारण म्हणजे कथा सांगितली जाते. मग त्यामध्ये ती सुभद्रासुद्धा तिघंही त्यांचं मन द्रवलं ते ऐकून कथा. मग ते द्रवरूप जे आहे त्यांचं जे होतं रूप त्याच दरम्यान महर्षी नारद मुनीसुद्धा त्या ठिकाणी आले. त्यांनी ती बघितली त्यांची अवस्था आणि ते रूप काय त्याला प्रेम विग्रह रूप सांगतात. देवा म्हणे हेच तुमचं रूप कलियुगामध्ये राहू द्या. मग तेव्हापासून तिघे सुभद्रा, बलराम आणि भगवान श्रीकृष्ण तिन्ही मूर्ती ते स्थापित झाल्या त्या प्रेम विग्रह रूपामध्ये. अशी इकडची कथा सांगितली जाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा सांगा ना, बोला. यांची एक कथा झाली. अजून एक कथा अशी आहे, ज्यावेळी श्रीकृष्ण आणि महाभारताचं युद्ध झालं, शेवटला जेव्हा श्रीकृष्ण आणि पांडवांना राज्य दिलं, पांडव झाले. पांडवांनंतर आपण जे केलं त्याचा पश्चाताप होता. श्रीकृष्ण द्वारकेला निघाले, पण जाताना ते इथे एका ठिकाणी थांबले. ज्या वनात ते थांबले होते त्या वनात झोपले होते. तिथे वामकुशी घेत असताना त्यांच्या पायाला बाण लागतो. बाण एक पारधी मारतो. त्याला वाटतं ते हरिण आहे म्हणून त्या हरणाच्या वेदाने तो बाण मारतो. तो बाण कृष्णाच्या पायाला लागतो आणि तिथे कृष्णाला कळतं की आपला अंत इथेच आहे, पुन्हा नाही. मग त्याने तिथेच देह सोडला. आणि जेव्हा तो पारधी आला, पारधीने क्षमा याचना मागितली कृष्णाकडे की माझ्याकडनं तुमचं मृत्यू असं पाहायला लागलं, त्याच्या मला क्षमा करा. तो तेव्हा कृष्ण सांगतो हे माझेच कर्म आहे, ते तुझा दोष काहीच नाही. म्हणतो मी गेल्या जन्मात राम अवतारामध्ये मी राम बनलो होतो आणि तू बाली होता. सुग्रीव आणि बालीचं जेव्हा युद्ध झालं तर बालीला असा वर होता तो ज्या म्हणजे विरुद्ध पक्षाशी युद्ध करेल तर त्याचा अर्ध जे त्याचं जे बलवान त्याचं जे हे असं ते अर्ध ह्याला मिळणार असं त्याला वर मिळालेलं असतं बालीला. तर सुग्रीवानी जेव्हा बालीचं युद्ध दरवेळेस तो सुग्रीव हरत असतो. सुग्रीवला जिंकण्यासाठी राम लपून बाण मारतो बालीला. तेव्हा तो बालीचा पुनर्जन्म ह्या पारधी होऊन येतो आणि तो बाण कृष्णाला लागतो. अशी कथा एक आहे. आणि तो बाण मारल्यानंतर श्रीकृष्ण तिथे देहावसन होतात त्यांचं. नंतर जेव्हा पांडव त्यांना शोधत येतात ते बघतात श्रीकृष्ण मृत्यूशय्यावरती आहेत. मग ते त्याचा सगळा अंतिम संस्कार करतात. त्यांचा सगळा देह अग्निसंस्कार झाला पण त्यांचं हृदय जळत नाही. ते हृदयाचा जो गाभा आहे तो त्यांचा ते पाण्यात दगडा एका लाकडावरती नदीवरती विसर्जित करतात. तो वाहत नंतर इकडे पुरीच्या ठिकाणी ते एका आदिवासी पाडवांना तो मिळतो. जे आदिवासी जे जमत होती त्यांना तो मिळालेला होता. तर त्यांना ते ज्यांना त्यांचा जो गुरु होता त्या गुरुनी पाहिलं की ही काही त्याच्या आध्यात्मिक म्हणजे ही काहीतरी शक्ती आहे. कारण त्याच्यात जी ऊर्जा आहे आपण जे आता म्हणतो इलेक्ट्रॉनिक
किंवा आपण जे म्हणतो आता स्पेस आहे मोबाईलला नेटवर्क वगैरे, जी स्पेस की कुठून येते तुमच्याकडे, त्याच्यापेक्षा जास्त स्पेसनी ते अद्भुत ते हृदय होतं कृष्णाचं. मग तो एक प्रकारचा तो आकारच होता. ते कशा त्याला कुठलं त्याला द्रव विरूप काहीच नाही, कारण ते विरगळ तसं उडत होतं. ते एका जागी स्थिर, ते स्थिर कुठे झालं, फक्त दगडा म्हणजे लाकडावरती ते स्थिर झालं होतं, म्हणून ते लाकडावर तरंगत तिकडे आलं. तर त्यांना ते मिळालं, त्यांनी ते त्याच्यात काही देव समजून त्यांनी ते एका गुहेत ठेवलं. नंतर त्या राजाच्या स्वप्नात श्रीकृष्ण आले की असं असं माझं आहे, तू तिथे जा, नील पर्वत जिथे आहे तिथे ते गुहेत तुला मिळेल म्हणून. तर राजा आपला दूताला पाठवून ते शोधत येतात, ते बघतात तिथे, पण त्यांना ते मिळत नाही. ते मग ते आदिवासीकडे मागतात, ते तुमच्याकडे नीलवर्ण म्हणून जे कोण तुम्ही जे स्थापना केलेली आहे ते आम्हाला देता का म्हणून. तर ते तयार होत नाही. तर तेच राजाचा दूत जो आला असतो ना, तो त्या गुरुची जी मुलगी असते तिलाच प्रेम वश करून तिच्याशी लग्न करतो. मग तिच्याशी लग्न झाल्यामुळे त्या गुरुला ते दाखवणं भागच पडतो, ते कोण आहे, ते कृष्णवर्णीय जे कोण आहेत, जे राजाच्या स्वप्नात राजाने वर्णन का तसाच आहे का, तर ते सेम तसाच वर्णन याच्यात असतात. मग तो घेतो तो राजा, तो साधू सांगतो की मी काय तुला हे देणार नाही, इथेच नीलवर्णर आहे. नीलांचल पर्वत म्हणजे हे सगळं नीलांचल पर्वतच आहे ओडिसामध्ये जे आहे ते. तर तो परत राजाला येऊन सांगतो. मग राजाच्या स्वप्नात राजा येतो की तुझ्याकडे एक चिंचेचं झाड मोठं आहे, त्यातून मूर्ती करून त्याच्यामध्ये माझा घर, जो गाभा त्यांना जो मिळालेला आहे तिथं ते आदिवासींकडे, तो आदिवासी फक्त तो गाभा त्यांना देतात, असं काही ती कथा आहे. आणि ते गाभा घेऊन नंतर त्या चिंचेच्या वृक्षापासून ते मूर्ती तयार करायला सांगतात. तो एक साधू येऊन तो म्हणतो मी मूर्ती बनवेल, पण मी मूर्ती बनवत असताना कोणी बघायचं नाही. तो म्हणतो मला 21 दिवसात मी मूर्त्या तयार करून देईन आणि तुम्ही बघा. मग त्या मूर्ती बांधायला ते सुरुवात करतात एका बंद कमरेमध्ये. तर 12-13 दिवस होऊन जातात. तर राजाची बायको म्हणते की इतके दिवस त्याचा छन्नी हातोडा याचा आवाज येत होता रूममधून, आता येत नाही. मग तो आवाज कुठे गेलाय? मग तो साधू आहे ना आतमध्ये जो करणारा कामगार, की गेला वगैरे, म्हणजे आपली भाषा वापरते. तो कुठे गेला त्याचं काय झालं बघा. राजा म्हणतो पण त्यांनी सांगितलं 21 दिवसाच्या मंदिर दरवाजा उघडायचा नाही, आपण आताच उघडलं तर कसं होणार? ती म्हणते ना उघडा तुम्ही, त्याचं काय झालं असेल तर आपल्यावर पाता गेला तो जो माणूस आतमध्ये आहे त्याचा. म्हणून ते अर्धवट असताना तर राजा दरवाजा उघडतो, तर आतमधला तो जो काम करणारा असतो ती व्यक्ती गायब होतात. जेव्हा ती मूर्ती बनली ना, ती अर्धवटच मूर्ती, जी आपण जगन्नाथपुरीची मूर्ती बघणार आहोत ती अर्धीच आहे, पूर्ण नाही. त्याचं फक्त तोंड आहे. आणि असं म्हणतात जगन्नाथला ज्यांना 7.5 लागते त्यांनी 7.5 शनीचा प्रकोप झाला, काय झाला, त्यांनी नेहमी जगन्नाथाचं दर्शन घ्यावं. जगन्नाथच्या एका डोळ्यामध्ये सूर्य, एका डोळ्यात सगळे 9 ग्रह त्याच्या चेहऱ्यामध्येच आहेत जगन्नाथाच्या. गाल, त्यांची जीभ, नाक, त्यांचे डोळे, त्यांचं मस्तिष्क, ह्याच्यामध्ये सगळे 9 ग्रह समाविष्ट झालेले आहेत. ज्यांना 7.5चा त्रास आहे त्यांनी जगन्नाथाचं दर्शन घ्यावं. आणि जगन्नाथ मंदिरामध्ये 4 दरवाजे आहेत मंदिराला. जसं यांनी सांगितलं 3 अख्ख्या पडदा, म्हणजे जो कळसावरती जो झेंडा आहे तो विरुद्ध दिशेने फडकतो. कळसाच्या आजूबाजूस कुठलाही पक्षी जात नाही, कळसाची सावली पडत नाही. आणि चौथं म्हणजे मंदिराला जे 4 दरवाजे आहेत, एक हस्ती दरवाजा आहे, एक सिंह दरवाजा आहे, एक कर्म दरवाजा आहे आणि एक वाग्र दरवाजा आहे. असे 4 दरवाजे आहेत त्यांना. प्रत्येक दरवाजाचं वेगवेगळं महत्त्व, म्हणजे वेगवेगळं त्याचं महत्त्व आहे. तिथे 21 पायऱ्यांची एक शिला आहे. आता आपण कुठल्या दरवाजाने जाणार त्याची मला कल्पना नाही आहे. तर त्याच्यामध्ये म्हणतात 3री जी पायरी आहे ती यमाची पायरी आहे. त्या पायरीवरती पाय ठेवू नये. तो पायरीवर पाय ठेवला की तो माणूस पुन्हा पुनर्जन्माला येतो. तर इथे जगन्नाथांनी असा आशीर्वाद दिला आहे, जो जगन्नाथाचं दर्शन करेल त्याला पुनर्जन्म नाही आहे. हे तुम्ही एकदा दर्शन केला की तुम्ही पुन्हा म्हणजे पुनर्जन्म रक्तातून सुटतात. पण जर तुम्ही यम पायरीवर पाय ठेवलात तर तुम्ही पुनर्जन्मात परत येतात. तर यमाने देवाला सांगितलं, देवा सगळे तुझा जो प्रसाद आहे देवळातला, जो प्रसाद भक्षण केला की त्यांना पुन्हा पुनर्जन्म होत नाही. सगळे लोक तुझे प्रसाद खातात, मग कोण येतच नाही माझ्याकडे. तेव्हा देवाने सांगितलं ठीक आहे 3ऱ्या पायरीवर तू स्थापित हो, जो तुझ्या तो तुझ्याकडे, मग असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपण जर दर्शनाला जात असेल तर तिथूनच जाणार असेल तर सगळ्यांनी 3री पायरी बघा. आणि तिथे जे अन्नप्रसाद, जो प्रसाद शिजवला जातो देवळामध्ये, ते 7 हंडीवर शिजवतात. पहिला प्रसाद कुठला शिजेल? मी पहिल्या जवळ जो अग्नीजवळ जो असेल हंडा तो शिजेल ना. तर इथे उलटं होतं, पहिला प्रसाद जो सगळ्यात वरचा थर असतो ना तो शिजतो. आणि मी तर सगळ्यांना म्हणेन इथे जो प्रसाद मिळतो घरी जाताना, याला निर्माल्य म्हणून इथे म्हणतात. निर्माल्य म्हणजे लाल कलरची छोटी पिशवी असते, त्याच्यामध्ये तांदूळ शिजवलेला भात असतो. तो प्रत्येकाने इथे आठवणीने विकत घ्या. काही नाही नेलं पण तो आठवण, बाकी तुम्ही खरेदी कुठली करू नका, पण ती खरेदी सगळ्यांनी आवश्यक करा. तुमचे मित्र परिवार जे कोण असेल त्यांना पण द्या. त्याच्यात एवढं महत्त्व आहे ना, ते एक तांदळाचा दाणा जाईल. तुम्ही जेव्हा महाप्रसाद तुमच्याकडे जेव्हा देवी नवरात्र उत्सव तुम्ही भंडारा असतो ना, त्यात एक दाणा टाका. त्याचं पावित्र्य खूप मोठं आहे. म्हणून प्रत्येकाने आवर्जून ती पोटली इथे विकत घ्यावी. कोणी त्याची, आणि कोणी घेताना त्याचे फक्त मार्जिन करू नका. तो म्हटला 10 रुपये त्याला काढून द्या, 100 मध्ये 100 द्या, पण ती पोटली आठवणीने प्रत्येकाने ते प्रसाद म्हणून घरी न्या.
हा सगळ्यात महत्त्वाचा इथला प्रसाद आहे. माझ्या अंगावर काठाल, कारण त्याचं इतकं महत्त्व आहे ना. तो खरोखर तुम्ही तर एकादशी वगैरे आता बघितलं मी करताय सगळे, त्या एकादशीच्या पवित्र इतकं सारखं पवित्र ते कुठलाच नाही निर्माल्य. एक दाणा टाकला की तुमचं म्हणतात ना आपण जे आपलं जे पुनर्जन्म सगळे पाप नष्ट होतात, एवढं त्या महत्त्व निर्माल्यामध्ये आहे. त्याला निर्माल्य म्हणतात तिथे. आता तुम्ही आठवणीन तेवढं घ्यावं. चला, झाले जगत. जय जगन्नाथ. काय म्हणून तो प्रसाद काय समुद्रामध्ये शेवटी चैतन्य महाप्रभू गौरांग प्रभू विलीन झाले. शेवटी बाबा जसे नृत्य करायचे मधुरा भक्ती तसे त्यांचं भक्ती पण. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. मीराबाई अच्छा अच्छा. आणि मग तिथे समाविष्ट म्हणजे अंतर्गत बोलो जगन्नाथ भगवान की, सुभद्रा मैया की, बलदेव की. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गौरांग प्रभू शेवटी विलीन झाले की त्यांना प्रत्यक्ष देव दिसते की देव मला आलिंगन देण्यासाठी मला उभा आहे. असे पांडव सुद्धा गेले, देवान जवळ घेतलं देवा. असं या ठिकाणी दर्शन दिलं त्यांना. देव स्वतः उभ्या राहणे आलिंगन दिलं आणि यामध्ये अंतर्धान पावले किंवा विलीन झाले. विधेहून नाचणार याच्यामध्ये कीर्तनात तसे गौरांग प्रवासी सदोदित तसे त्या ह्यामध्येच असं ते नृत्यामध्ये देवाचं चिंतन. गरुड खांब आपण सांगतो तिथे पण देवाचे औक्षित म्हणजे रडाचेच आहे देवाला बघून. त्यांचे ते आनंद असतो की तो आहोत करायचा. मधुरा भक्ती तो जसा मीराबाईंचा भक्ती मार्ग प्रकार गौरांग प्रभू आपले वाडे बाबा ही भक्ती नवविधा भक्ती म्हणजे मधुरा भक्ती पहिली. गोपी सुद्धा या मधुरा भक्तीच्या जनित्या ते तसेच गौरांग प्रभू. हरी बोल हरी हरी बोल. श्री कृष्ण गोविंद हरे. बोलो जगन्नाथ भगवान की, जगन्नाथ भगवान की, सुभद्रा मैया की, बलराम भैया की, गौरंग महाप्रभू की, बोलो जय गौर प्रभू. प्रेमानंदे हरे हरी बोल. हरी बोल हरी बोल. फायनली जगन्नाथ मंदिर पोहोचलेलं आहे. जय जगन्नाथ.
जय हरिबोल. व्हिडिओ राहणारा एक श्रीमंत ब्राह्मण होता. तो गोकुळात गेला असता काय त्याची मनस्थिती म्हणजे त्याला अत्यानंद झाला काही गोष्टीचा. त्यावेळेला त्याने आपली मुलगी ही गरीब मुलाच एका देण्याचे त्याने सांगितले, तिथे कबूल केले. पण ते कबूल करताना समोर श्रीकृष्णाचे मंदिर होते. त्यानंतर तो माणूस इथे तो ब्राह्मण जो आहे तो इकडे आला, पण त्यांच्या कुटुंबातील इतर जे सभासद आहेत त्यांनी आपली मुलगी देण्यास त्यास नकार दिला. पण त्याच्यासाठी साक्षी म्हणून देव त्या ठिकाणी होते. देवाने ते ऐकलेलं. देव स्वतः या ठिकाणी साक्ष देण्यासाठी इथे आले, अशी म्हणजे आख्यायिका सांगितली जाते थोडक्यात. कृष्ण कन्हैया लाल की, साक्षी गोपाल भगवान की. ये बाके बिहारी नंदलाल मेरो है. फोटोग्राफी करना मना है. हरि हरि बोल, हरि हरि बोल. हरि हरि बोल, हरि हरि बोल, हरि हरि बोल, हरि हरि बोल, हरि हरि. यार पॉकेटला फोटो मारली. हरि नाम जपो घन श्याम जपो, कृष्ण नाम जपो राधे श्याम जपो. लगाओ भगवान का पेटी में चढ़ाओ, 25 वर्ष से पेटी में चढ़ाओ, लगाओ कमाल लगाओ. बस पेटी में दान करो, 25 वर्ष से बाल बच्चे के अंदर बोला भगवान. जो जैसे पेटी
गालकोला गांडोला हरी बोल सोन्याचा मोरी पावा
गोपाळ कृष्ण भगवान की कृष्ण कन्हैया लाल की वृंदावन बांके बिहारी लाल की जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा माता की हाया 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 गोपाळ कृष्ण भगवान की गोपाळ कृष्ण भगवान की
जगन्नाथ भगवान की नित्यानंद भगवान की जय.